साखर उत्पादकांना केंद्र सरकारचा दिलासा। 6 डिसेंबर 2023ला मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीला घातलेली बंदी सरकारने उठवली। रक्षा खडसे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। रक्षा खडसे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज केला दाखल। भाजप नेते अतुल सावे, राष्ट्रवादीचे नेते विक्रम काळे, आमदार रमेश बोरनारे, प्रदीप जयस्वाल होते उपस्थित। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रावसाहेब दानवे, भागवत कराड, अतुल सावे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती। भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी जळगावमधून दाखल केला उमेदवारी अर्ज। त्यानंतर केलं जोरदार शक्ती प्रदर्शन। शिरूर लोकसभा मतदारसंघातले उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल। त्यापूर्वी अजित पवारांच्या उपस्थितीत आढळराव पाटलांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। शिरूरमध्ये विजय निश्चित, आढळराव पाटलांना विश्वास। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित। शरद पवार, जयंत पाटील आणि वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित। जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यानंतर पक्षाचं प्रचार गीतही केलं प्रसिद्ध। महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोकांनी मोदींना बदलायचा निर्णय घेतलाय। शरद पवारांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। मोदी इतक्या मोठ्या सभा घेतात याचाच अर्थ समजा काय परिस्थिती येते। पवारांची मोदींवर टीका। शरद पवारांकडून जातीयनामा जाहीर। जातीवाद आणि लांगुल चालन हेच पवारांचं भांडवल। भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचा शरद पवारांवर हल्लाबोल। शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व। पवारांचा शपथनामा म्हणजे जगातील सगळ्यात मोठी फसवणूक। शरद पवार पक्षाच्या जाहीरनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर शरद पवारांनी धोका दिलेल्या घटनाक्रमांचा दाखला देत बावनकुळेंचा पवारांवर निशाणा। विलास मुत्तेमवार यांना आता जनाधार नाही। ते नागपुरातून पराभूत नेते। त्यांनी मोदींबद्दल बोलणं योग्य नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुत्तेमवार यांना टोला। उद्धव ठाकरेंनी महादेव जानकर यांच्यासारख्या सामान्य ओबीसी नेत्यावर अशा प्रकारे बोलणं अत्यंत वाईट। जानकरांना मानणारा मोठा वर्ग ठाकरेंना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। जानकरांना हरवा, रेल्वे स्टेशनवर झोपवा अशी ठाकरेंनी केली होती टीका। खडसेंच्या प्रवेशाला कुणी आडकाठी करत नाही। खडसेंच्या भाजप प्रवेशावर केंद्रात अंतिम निर्णय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। धाराशिवमधले साखर कारखानदार अरविंद गोरे यांनी घेतली शरद पवारांची भेट। तुळजापूरमध्ये दोघांमध्ये गुप्त चर्चा। अरविंद गोरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे चेअरमन। संविधानात कोणतीही तरतूद नसताना मोदींनी ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं। हे आरक्षण संविधानाची मूळ भावना आणि सिद्धांत यांना फाटा फोडून देण्यात आल्याचा काँग्रेस नेते नितीन राऊतांचा आरोप। भाजप आणि मोदींनी संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्याचाही राऊतांचा आरोप। परभणीतले महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांची गाडी शिवसैनिकांनी तपासली। अशा पद्धतीनं गाडीची तपासणी योग्य नसल्याचं म्हणत जानकर आणि रत्नाकर गुट्टेंची मोंढा पोलीस ठाण्यामध्ये धाव। संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीची चेष्टा केली जाते। रात्री 1:30 वाजता गृहमंत्री कारवाईचे आदेश देतात आणि आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात। जानकरांची गाडी तपासल्याच्या प्रकरणानंतर संजय जाधव यांचा आरोप। जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर काल रात्री दगडफेक। डफळापूरकडे जात असताना अज्ञातांकडून हल्ला झाल्याची माहिती। सुदैवानं कुणीही जखमी नाही। जगताप यांच्याकडून जत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल।
सांगलीच्या वाळवामधल्या येडे मच्छिंद्र इथल्या प्रचार सभेत राजू शेट्टींचं मतदारांना भावनिक आवाहन. शेतातील म्हसोबाला जशी परडी सोडता तशीच 5 वर्षातनं मला मतांच्या रूपानं परडी सोडा, राजू शेट्टींची मतदारांकडे मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंकडून विविध ठिकाणी प्रचार सभा. वैजापूरच्या शिऊर इथं सभेदरम्यान अजान सुरू झाल्यानं खैरेंनी भाषण थांबवलं. अजान संपल्यावर खैरेंकडून पुन्हा भाषणाला सुरुवात. अखेर सपा आमदार रईस शेख आणि सपा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यात मनोमिलन. काल रात्री उशिरा मुंबईत रईस शेख आणि अबू आझमी यांच्यात तब्बल 2 तास बैठक. एकमेकांच्या बाबत मनात असलेल्या शंकांचं दोघांकडूनही चर्चेदरम्यान निरसन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी आणि निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाच्या सुमारे 6000 बसेसचा वापर. यामुळे पुढचे 2 दिवस एसटी महामंडळाच्या बस सेवेत अनियमितता येण्याची शक्यता. हिंगोली लोकसभेसाठी उद्या मतदान होणार. मतदारसंघातल्या 6 ठिकाणी विधानसभा निहाय साहित्य वितरित केलं जाणार. नांदेड लोकसभेसाठी उद्या मतदान पार पडणार. निवडणुकीच्या कामासाठी 10,637 कर्मचारी. पोलिंग पार्ट्यांना साहित्याचं वाटप. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यात गोव्यात लोकसभेच्या 2 जागा. भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गोव्यात 27 तारखेला जाहीर सभा. ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून मोदींच्या सभेचं नागरिकांना आमंत्रण. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान. मतदानाची तयारी पूर्ण. मतदान केंद्रावर ORS, बिस्किट आणि फर्स्ट एड बॉक्सही उपलब्ध असणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या राजापूर दौऱ्यावर. बारसू, सोलगाव, पंचक्रोशीतील महिला उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार. नारायण राणेंसाठी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ प्रचार करणार. 1 मे रोजी योगी आदित्यनाथ सिंधुदुर्गात तर 3 मे रोजी अमित शहा रत्नागिरीत सभा घेणार. बदलापूर आणि अंबरनाथ शहरातल्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. तातडीच्या कामांसाठी उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र शुक्रवारी 12 तास बंद, तर शनिवारी कमी दाबानं पाणी पुरवठ्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.